जय श्रीराम. आज अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिशताब्दी वर्ष आपण जे साजरे करत आहोत त्यानिमित्तचं ह्या कार्यक्रमामध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः या दोन्ही ग्रुपचं, रुद्राणी आणि वाघोलीचे जे आहेत त्या सगळ्यांचे मी आधी आभार मानते. अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल आपण आज संवाद साधायला आलो, ऐकायला नाही. म्हणजे आपण काही गोष्टी बोलणार आहोत, मनातल्या मनात जरी बोलल्या असल्या तरी त्या घेऊन जायचंय असं मला वाटतं. कारण ही काही कथा नाहीये. कथा कशी आपण ऐकतो आणि विसरून जातो, तर इथे तो आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला घेऊन जायच्या आहेत आणि त्या आत्मसात कराव्यात असं मला वाटलं. तसं तुम्हाला वाटतंय का? बघूया. आपण आता जे गाणं ऐकलं फार सुंदर तरी म्हटलं, जय जय अहिल्या माता. जय जय कोणाचं म्हटलं जातं? जय फक्त घरातले करतात का? तर बाहेरचा सगळा समुदाय जय जय करतो. याचा अर्थ ती व्यक्ती घरापासून बाहेरपर्यंत गुरुतुल्य असते. त्याचप्रमाणे त्यांचं आचरण, विचार ह्या तशा पद्धतीचे असतात. तेव्हा त्याचा जय जयकार केला. आणि माता पण म्हटलंय, म्हणजे मातृत्व इतकं भरून आहे की सगळ्या समाजाला माता म्हणावं असं वाटतंय. असं आपलं आचरण आहे का असं थोडासा विचार करावा लागेल. कारण आम्ही वैयक्तिक महिला आजकालच्या या सगळ्या संकुचित झालो आहोत आणि आज बहुतेक म्हणूनच आपल्याला या त्रिशताब्दी निमित्त या सगळ्याचं स्मरण करावं आपण सगळ्यांनीच असं मला वाटतं. करून द्यायला इतकी मोठी नाही, माझ्या सकट सगळ्यांनी करायला पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अहिल्या देवींचा 29व्या वर्षी वैभवी आलं आणि त्यांच्या बरोबर ज्यांचे असे पती युद्धावर गेले होते त्या सगळ्या महिला सती गेल्या होत्या. पण यांच्या घरातल्यांनी जो आधार दिला आणि निर्णय घेतला की त्यांनी सती जायचं नाही आणि एका मुलीसारखं त्यांना वागवलं, त्या काळातली गोष्ट आहे. आजही आपण असं वागतोय का? आपल्या घरातनं हाही विचार करायला हवा. आता प्रत्यक्ष सती ही प्रथा नसली तरी सुद्धा आपण तसेच मुलीसारखं तिला गोंजारतोय का, सांभाळतोय का, हे एक आई वडील म्हणून आपल्याला बघायला पाहिजे, सासू सासरे म्हणून. मग ते बघितल्यानंतर त्यांना परत तयार केलं, त्यांच्यावर जबाबदारी दिली. त्यांच्यावर जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी तो राज्यकारभार सांभाळला. तरी आपल्याला ती गोष्टी सगळ्या माहिती आहेत, बऱ्यापैकी ऐकल्यात आणि नसतील तरी आपण त्यांच्या सगळे आपण वाचूया. वाचल्यानंतर एवढा मोठा प्रवास आहे ना, तो प्रवास असा आत्ताच्या एक 10 मिनिटात अर्ध्या तासात सांगण्यासारखा नाहीये, तो खूप मोठा आहे. त्याची प्रत्येक एक कृती आपल्याला खूप काही शिकवून जाते. त्यातली एक जरी गोष्ट आपण आत्मसात केली ना तरी आपल्या आयुष्याचं चीज होईल. अशी ही व्यक्ती, म्हणून त्यांचा जय जयकार केला. आपल्याला आपल्या गल्लीतले पण जय जय करत नाही, अशी आपली आता अवस्था आहे. म्हणजे मी एक सामान्य स्टेटमेंट करते की अशी आपली अवस्था आहे. तर आपल्याला ह्या पदाला जाण्यासाठी किंवा ह्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी आपण त्यांचे एक एक कंगोरे माझ्या अल्पमतीने मला जे समजले ते तुमच्याशी मी सांगण्याचा प्रयत्न करते. 29व्या वर्षी, म्हणजे आता लग्न 30-32व्या वर्षी होतं, पण 29व्या वर्षी मुलं असताना हे सगळं सांभाळणं त्या काळात हे खूप कठीण असताना खंबीरपणा हा आतून असावा लागतो. त्यांच्याकडे 3 गोष्टी खूप महत्वाच्या होत्या ज्या निर्माणही केल्या गेल्या त्यांच्या जेव्हा माहेरी होत्या तेव्हाही आणि सासरी आल्यानंतर सुद्धा. त्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या होत्या: स्वत्व, स्वधर्म आणि स्वदेश. याची पूर्ण जाणीव त्यांना होती. आपल्यातलं स्वत्व सुद्धा आपण कितीतरी वेळा विसरलो की खरंच मी हे करू शकते का, खरंच मला जमेल का, मी काही कोणाचं देणं लागते का, मी कोणाचं काही करणं लागते का, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विसर पडलाय. कारण मी स्वतःलाच ओळखलं नाहीये. त्यामुळे स्वत्वाची ओळख आपल्याला नाही. जेव्हा स्वतःला आपण ओळखायला लागतो की आपल्यातली क्षमता आपल्याला ओळखायला लागतो, आपल्याला काहीतरी देशाचं, धर्माचं करायचं आहे, आपण काहीतरी देणं आहोत, ही ओळख त्यानंतर होते. मग स्वधर्म, आणि स्वधर्मासाठी मग जाऊन आपण तलवारी घेऊन लढायच्या नाहीये.
पण आपल्या कुटुंबामध्ये आपण त्या संस्कारांची आपण चर्चा करतोय का? आपण आपल्या घरातल्या मुलाबाळांवर ते संस्कार करतोय का? ह्यातनच तो स्वधर्म तयार होणार आहे. आपला जो धर्म आहे हा जो जोपासला जाणार आहे हा अगदी सूक्ष्म घराघरातनं जाणार आहे. फक्त बाहेर होर्डिंग लावलं किंवा एखादा मेळावा काढला म्हणजे आपण आपला धर्म सांभाळला असा अर्थ होत नाही. धर्म म्हणजे रूढीरीती नाही. धर्म म्हणजे काय की ज्यामुळे आपल्या इतरांना कोणालाही त्रास आपला धर्मच काय शिकवतो? सनातन धर्म, हिंदू धर्म आपल्याला काय शिकवतो की आपण दुसऱ्याचे धक्का लागणार नाही असं आपलं वर्तन पाहिजे. मग आपलं होतं का हे आपण थोडस निरीक्षण करायला पाहिजे. तेव्हा त्यांनी काय केलं असेल हा आपण आता परत मागे जाऊया की त्यांनी काय केलं असेल. स्वतः ओळखलं. जेव्हा त्यांना जबाबदारी दिली तेव्हा धिकायला सुरुवात केली. त्यांना जेव्हा त्यांचे सासरे जेव्हा युद्धात गेले होते तेव्हा त्यांना सगळा कारभार सांभाळायचा होता. संबंध तेव्हाच लिखापडी सगळं हाताने होता. आतासारखं एक्सेल शीट आणि हे नव्हतं. हा सगळा चोख राहणं, आपल्याला दिलेली जबाबदारी चोख पार पाडणं आणि त्याच्यामध्ये मी बरोबर उतरेल आणि त्यातनं काही मिळेल ह्या भावाने मी न करणं हा त्यांचा मूळ विचार होता. म्हणजे मी हे केलं तर मला ही जबाबदारी मिळेल किंवा मी हे केलं तर मला ते मिळेल असले विचार नव्हते. मला विश्वासाने जे दिलेलं आहे ते मी चोख कसं करेल ह्याच्याकडे त्यांचा हे होता. आणि जेव्हा त्यांनी ते सगळं साध्य केलं तेव्हा त्यांच्या सासऱ्यांना अजून आनंद झाला की ही नुसतंच गृहिणी नाहीये, घरातल्या सगळ्या गोष्टी तर ती चोख बघतेच आहे. पती गेलेल्याचं दुःखही ती सावरून मुलांकडे लक्ष देतेच आहे. तसंच जो काही त्यांच्या घरामध्ये येणारा जो समाज आहे, जे काही लोक येत आहेत, गाराणे घेऊन येत असतात. जेव्हा ते नव्हते तेव्हा या सगळ्या गोष्टी कोण बघत होता? तर हे थर्ड पर्सन म्हणून विचार करून न्यायाने वागणं हे त्या करत होत्या. वय लहान होतं, खूप मोठं नव्हतं, पण त्या करत होत्या. हे कुठल्या विचाराने करत होत्या? कारण स्वत्व कळलेलं होतं की माझ्या समोर जी व्यक्ती येईल त्याच्यावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी माझी आहे. ही भूमिका त्यांच्यामध्ये होती. आज आपल्या आजूबाजूला काही घटना घडतात तेव्हा आपण एक शब्दही बोलत नाही. अन्याय होत असतो, गल्लीत घडतो, कुठेतरी आजूबाजूला घडतो, एक शब्दही बोलत नाही, शांतपणे बघत असतो. तसं त्यांनी केलं नाही. आज म्हणून त्यांचा जय जयकार आहे, म्हणून त्याला माता म्हटलंय. जेव्हा त्या अन्यायाच्या विरुद्ध उभ्या राहिल्या, ज्यांच्यावर अन्याय होत होते त्यांना खरंच त्या मातृतुल्य झाल्याचं. कारण एका आईजवळ जावं, गारानं सांगावं आणि तिने योग्य तो न्याय निवाडा करावा ह्याच्यासारखं आनंद सुख त्या व्यक्तींना नव्हतं. आणि त्यांच्या जे अन्याय करत होते त्यांनी योग्य त्या पद्धतीने शिक्षा केलेली आहे. ती आता मी इथे वाचणार नाही किंवा सांगणार नाही कारण ती त्या काळातल्या पद्धतीची होती. ती आत्ताच्या ह्याच्यामध्ये ती सुटेबलच नाही. पण निदान न्यायाने वागणं ही भूमिका तर आपण घेऊ शकतो. आपल्या घरातल्या सुना मुलींच्या बद्दल घेऊ शकतो, आपल्याकडे नंदा भावजांबद्दल घेऊ शकतो. मी फक्त महिलांबद्दल बोलत हे पुरुषांच्या बाबतीत सुद्धा घडतं. तर ह्या सगळ्या घटना घडताना आपण तेव्हा गप्प बसतो की गप्प बसणं म्हणजेच गुन्हा करतो. मी गुन्हा शब्द म्हणते, चूक शब्द नाही. चूक काय असते ना ती काय होते की माफ करण्यासारखी असते. जेव्हा अन्याय घडत असताना आपण बोलत नाही ना तेव्हा इनडायरेक्टली आपण गुन्हेगाराला साथ देत असतो. आणि हेच अहिल्यादेवींनी करू दिलं नाही. मला सांगा की त्या काळामध्ये एका महिलेचं ऐकण्याचा समाज आणि तेव्हाची परिस्थिती होती का? म्हणजे आत्ताच्या 100 वर्षाच्या काळातल्या आपल्या आजी आजोबांकडनं सुद्धा आपण ऐकतो की महिलांना जास्त बोलायचा अधिकार नव्हता, घरातले निर्णय पुरुष घ्यायचे. मी पुरुष प्रधान आणि स्त्री प्रधान याबद्दल बोलत नाही, परिस्थितीबद्दल बोलते आहे. तरी सुद्धा त्या खमकेपणाने उभ्या राहत होत्या आणि तेव्हाचे पुरुष सुद्धा त्यांचं ऐकत होत्या. म्हणजे त्या किती न्यायाने वागत असतील. हा त्यांचा एक न्यायाचा विचार असताना त्यांनी समाजाला बरोबर काय केलं की कुठलाही दर्जा ठेवला नाही त्यांच्यामध्ये. मग तो केर काढणारा, साफसफाई करणारा असो, अन्यथा पूजा करणारे पुजारी असो, हा मधला पूर्ण पट्टा आला पण त्याच्यामध्ये सगळे झाले.
मग सुतार आले, लोहार आले, सगळे आले. आपण ते नेहमी ऐकतो की त्यांच्या इथे 200-300 लोक जेवायला असायचे, ते त्यांच्या बरोबर जेवायचे. आत्ता म्हणजे आता हल्लीच्या काळात तेवढं दिसत नाही, पण अगदी 20-25 वर्षापूर्वी सुद्धा दिसायचं की आपल्या घरातल्या कामकरींना वेगळा कप दिला जायचा. हे आत्तापर्यंत होतं. मग आपण त्यांना न्यायाने वागवतो का? त्यांच्याशी आपण तेवढं प्रेमाने वागतो का? असं नव्हतं. म्हणूनच मी हे सांगायचं कारण म्हणजे आपण कुठे आहोत हे आपण शोधायला हवं. हे आपल्याला जर कळलं तर आपण स्वधर्म आणि स्वदेशाबद्दल बोलू शकतो. तर अधिकार आहे आपल्याला बोलायचा. नाहीतर मोबाईल घ्यायचा, इकडची आलेली पोस्ट उचलायची, तिकडे फॉरवर्ड करायची. यांनी हे म्हटलंय, त्यांनी हे म्हटलंय, बाई तू काय म्हटलंस, बाबा तू काय म्हटलंस, तुला काय वाटतंय, हे आपण काहीच बघत नाही. आपल्याला काय वाटतंय आणि आपल्याला मताधिकार आहे, त्या माध्यमाने आपण हे सगळं करू शकतो. हे सामाजिक भान ठेवलं पाहिजे, पण ते घरात जेव्हा मुलाला कळतं की आई बहीण जेव्हा बरोबर असते तेव्हा बहिणीच्या बाजूने उभी राहते, आणि बहिणीला कळतं जेव्हा भाऊ बरोबर असतो तेव्हा आई भावाच्या बाजूने बरोबर उभी राहते, तेव्हा स्त्री पुरुष समानता ती तिथे सुरू होते. बाहेर एसटी मध्ये किंवा बसमध्ये सीट मिळवणं हा समानतेचा भाग नाही. तो भाग, कारण ते शारीरिक क्षमता आणि यासाठी केलेले ती नियोजन आहे, हा भाग वेगळा. पण एक हल्लीच्या काळामध्ये ना सगळ्यांच्या मनामध्ये ते भिनलंय, समानता समानता, कपडे घातले की समानता, सगळ्या गोष्टी समानता, असं नाहीये. वागणुकीतनं, आचारातनं, विचारातनं, आई वडिलांपासनं, आजी आजोबांपासनं बाळबोधत दिसलं पाहिजे घरामध्ये की आपल्या घरात असलेला प्रत्येक सदस्य हा समान आहे. अजूनही बऱ्याच घरांमध्ये दिसत नाही, आणि मग चुकीची पावलं उचलली जातात. चुकीच्या दिशेने मग ते हक्क मिळवण्यासाठी वेगळ्याच दिशेला जातात, आणि मग भलतच काहीतरी घडतं. म्हणजे अहिल्याबाईंनी स्वतःच्या घरात केलंच, आपल्याला ही गोष्टही माहितीये की त्यांनी त्यांच्या मुलांच्या बाबतीत काय न्यायाने वागले वगैरे. पण ते आपणही करायला पाहिजे. कारण आपला जो धर्म आहे, आपला जो देश आहे, हा जर वाचवायचा असेल तर आपल्या घरातल्या प्रत्येक बालकापासून आपल्याला त्याची खबरदारी घ्यायला पाहिजे. संवाद आहेत आपल्या घरात? नाही, बऱ्याचशा घरात नाही. आपण एकत्र बसून बोलतो? नाही. संवाद कसे असतात? इन्स्ट्रक्शन दिल्या जातात किंवा मागणी असते तेव्हा मुलं आपल्याकडे येतात. पण एखाद्या मुलगा आवडला तर ती मुलगी आईला येऊन सांगते का? सांगायचं धाडस असतं का? कारण ती घाबरते, कारण तिला माहितीच नाही घरामध्ये संवाद करायचा असतो, बोलायचं असतं. आपण बोलू शकतो बिनधास्त, हे माहितीच नाहीये. तेच मी मगाशी म्हटलं की कुठल्याही समाजातला माणूस अहिल्यादेवींकडे जाऊन बोलू शकत होता, हा विश्वास होता. हा विश्वास आपण आपल्या घरातल्या 4 माणसांना देऊ शकतो का? बघा, तो देता आला पाहिजे. अवघड आहे, सोपं नाहीये. का? कारण आपण ना रिजिड आहोत. खूप वर्षानुवर्ष ते बघत आलो, तेच आपली पद्धत आहे असं समजून वागत आलं. पण थोडं थोडं करत बदलायला काही हरकत नाहीये आपल्याला. त्यामुळे मग मुलं भरकटत नाही. जे आपण ऐकतोय ते भरकटणार नाही, कारण आधीच आलेला कळेल ना की काय मुलगी करते, मुलगा काय करतोय, हे आधीच कळेल. आधीच त्याच्याशी गप्पा मारत, गोष्टी सांगत आईला मुलांना बाजूला करता येऊ शकतं. मोठा खड्डा कॅन्सर झाल्यानंतर त्याला उपयोग नाही, मग ते कापूनच टाकायला. तसा घटना घरात आजूबाजूला घडतात. ते काय एवढे रोग मोठा होईपर्यंत कळलंच नाही, कारण संवाद नाही. त्यांच्या दरबार असा शब्द होता. तो दरबार जरी असला तरी त्या दरबारात स्वायत्तता होती, ती हुजुरी असा प्रकार नव्हता. म्हणजे एक ऑर्डर सोडायचा आणि बाकीच्यांनी करायचं असं नव्हतं. त्यांच्या बरोबरचे जे इतर सरदार होते, त्यांचे सहकारी होते, त्यांच्याशी ते संवाद साधायचे, त्यांचे विचार तर घ्यायचे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपण त्या काय होतं, राजांनी असं केलं किंवा अहिल्यादेवींनी असं केलं, झाशीच्या राणी त्यांनी असं केलं, असं त्यांनी केलं असं म्हणून फक्त आपण त्याच्याकडे बघतो. तीच गोष्ट सूक्ष्म रूपात आपण आपल्या घरात करू शकतो.
छोट्या छोट्या स्वरूपात हा प्रयत्न जर केला तर आपलं घरही एक सुखी समाधानी कुटुंब, सुखी समाधानी एक राज्य तयार होऊ शकतं. आणि जेव्हा मग आपल्या घरातले जे आपले कुळाचार आहे, धर्म आहे, जे काही आहे, कारण आपण एक धर्मात इथे जे सगळे उपस्थित आहेत ते एका विचारसरणीची लोक आहेत. मग ह्या विचारसरणीच्या लोकांनी आपल्या आपल्या घरातल्या ज्या काही पद्धती आहेत, रूढी आहेत, तर त्या काहीतरी विचारांनी केलेल्या असतील. मे बी आपल्याला त्याच्या मागचं शास्त्रीय कारण नसेल माहिती, कारण मुळातच आपला सनातन धर्म हा शास्त्रे सहित निर्माण केलेला आहे. कुठलीही गोष्ट, ऋतू घ्या, काही तुमचे सणवार घ्या, ह्याच्या मागे पूर्णतः शास्त्र आहे. आणि ह्या शास्त्राच्या आधारे आपल्याला ते फक्त एक प्रथेमध्ये त्यांनी ते घालून दिलं की सगळ्यांनी असं करा. म्हणजे तुम्हाला आता वटपौर्णिमा आहे, वटाला ऑक्सिजन सप्लाय करतो, तर त्या काळातली घरांच्या खिडक्या छोट्या होत्या, आता सारख्या मोठ्या नाही. मग त्यांना, आणि पाऊस पण तेव्हा खूप होता, आता सारखा पाऊस कमी नाही. मग सगळ्यांना ऑक्सिजन मिळावा, एकत्रीकरण तेव्हा व्हावं. आता आपल्याला एकत्रीकरण करायला वेगळा एक प्रोग्राम ठेवायला लागतो, पण त्या निमित्ताने सगळ्या जणी जमायच्या, ऑक्सिजन लेवल वाढायची, हे शास्त्रीय कारण होतं. आता हे आपल्याला आयुर्वेदिक पॉडकास्ट वगैरे आपण बघतो, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतात की त्याच्या मागचं कारण काय, विचार काय. हे आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगितलं तर आपला धर्म ते सोडतील का? आपले जे कुळाचार आहेत, आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत, ते सोडतील का? अहिल्यादेवींनी सगळ्यात महत्वाचं एक काम करायच्या. आपल्याला सगळ्यांना माहिती की त्यांनी कसा न्याय केला, त्या भिल्लांच्या बाबतीत कसं हे केलं. भिल्ल जेव्हा बाहेरची लोक जेव्हा यायची तेव्हा त्यांच्यावर आक्रमण करायची, त्यांना लुटायची आणि अशा प्रकारे त्या लोकांना त्रास द्यायची, कारण त्यांची ती गरज होती, कारण त्यांना उत्पन्नच नव्हतं. हे कधी कळलं? जेव्हा त्यांनी तो शोध लावायला सांगितला, ते सगळं झालं, तेव्हा त्यांना कळलं. आणि मग त्यांचं नियोजन केलं, त्यांना शिक्षा नाही केली. शिक्षा न करता त्यांना ना उदरनिर्वाहासाठी सोय लावून दे. आपल्या घरात कोणाला जर प्रॉब्लेम आला तर तो आपण तो समजून त्याच्या अंगावर ओरडतो, त्याच्याऐवजी तो समजून त्याला दुसरा मार्ग काही देता येतो का हे आपण बघायला हवं. कारण शिक्षा केली ना तर शिक्षा संपली की तो माणूस परत ते करायला मोकळा आहे. तो त्याच्यापासून परावृत्त व्हावा यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आणि मग ते काहीतरी करायला पाहिजे म्हणजे आज आपल्याला नाही ते लक्षात येणार, पण मैत्रिणीशी गप्पा मारा, आपल्या घरातले जे कोण सहकारी आहेत त्यांच्याशी गप्पा मारा, तुमचे प्रश्न शेअर केले की त्यांना जर सुचेल ते त्यातनं काहीतरी मार्ग सांगतील आणि त्यातनं आपण बाहेर पडू. मग त्या भिल्लांना त्यांनी काय सांगितलं की आता ह्यांना शिक्षण दिलं, त्यांना प्रशिक्षण दिलं. आजकाल आपण सगळीकडे आता आपल्याला ट्रेनिंग हा प्रकार असतो, तसं त्या काळात त्याने ट्रेनिंग हा प्रकार केला होता. काय ट्रेनिंग दिलं होतं की जे तिथल्या देवालयांना जे भक्तजन दर्शनाला येतात त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांची सोय करणं, यासाठी एक कोणीतरी रिप्रेझेंटेटिव्ह लागतो. ते तुम्ही काम करा. आत्ता पूल बांधलेले आहेत नर्मदा नदीवर, तेव्हा नव्हते. मग त्यांना ह्या तीरावर त्या तीरावर जाण्यासाठी म्हणून काम करा. अशा ना तशा पद्धतीने तुम्ही तुमचा इन्कम सोर्स वाढवा. आत्ता आपली एक नोकरी गेली की मुलं घरात बसतात, कारण त्यांना दुसरा इन्कम सोर्स काहीतरी शोधायला पाहिजे हेच लक्षात येत नाही. की ठीक आहे बाबा, करोना आला, आपले जॉब गेला आहे, तर जॉब गेल्यानंतर आपण ठीक आहे घरातला व्यवसाय काहीतरी चालू करूया, किंवा आपले आई वडील काही करतात त्यांना आपण मदत करूया. हा असा काही विचारच नाही, कारण आपण असे झापड लावल्यासारखे झालेलो. पण तो विचार त्यांच्याकडे होता आणि असा विचार आपण करायला लागलो तर अहिल्यादेवींचा सूक्ष्म एक गुण तरी आपल्या अंगीकारलं तर आपण त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करू शकतो. आज छत्रपती संभाजी महाराजांचं तिथीनुसार जयंती आहे. दोघही जण हे हिंदू धर्मासाठी लढले. आता अहिल्यादेवी लढले पेक्षा त्यासाठी त्यांनी वेगळा मार्ग एक स्वीकारला, तेव्हा गरज नव्हती असं हे करायची. महाराजांवर जो प्रसंग आले ते वेगळे होते, त्यांच्यावरचे हे वेगळे होते. आपल्याला माहितीये की नर्मदा काठी त्यांनी संबंध ते तट बांधले, देवालय बांधली, अनेक म्हणजे देवळांचे हे केले. हे कशासाठी केले?
गरज होती का? लोक जात होती की देवळांमध्ये, पण देवळामध्ये देऊळ बांधल्यानंतर बांधणारा, तिथे सगळ्या प्रकारची हे करणारे, ही सगळी अनेक लोकांना त्यांनी व्यवसाय उपलब्ध झाला आणि अशी सुंदर देवळं बांधली की आज महाराष्ट्रातनं पुण्यातनं उठूनही आपण ती बघायला जातो आजही. म्हणजे त्या काळामध्ये भव्य दिव्य करण्याचा विचार हा त्या काळी त्यांचा होता. तेव्हा त्यांनी नाही विचार केला की एवढे पैसे खर्च होत आहेत, कशाला काही गरज आहे का, शॉर्टकट मध्ये करूयात, इतलीच लोक येतील देवाला, असं नव्हतं. असा विचार नाही केला. आपण शॉर्टकट मारावे, गरज आहे का, काय आहे का, म्हणजे पद्धतीनुसारच आपल्याला हातपाय पसरायचे, पण निदान विचारसरणी आपली अशी असावी की ज्याने इतरांना काही करता येईल का. आता एखादी व्यक्ती व्यवसाय करणारी असेल इथे, तर माझा जो व्यवसाय आहे याच्यामध्ये मी अजून 4 जणांची कुटुंब जोडली जाऊ शकतील का, त्यांना उदरनिर्वाह काही मिळू शकतो का. आता मी स्वतः प्रोडक्शन करत बसले सगळं, तर कसं चालेल. म्हणून मी दुसऱ्याकडनं काही पार्ट विकत घेणं, त्यांच्याकडनं काहीतरी करून घेणं, म्हणजे त्यांचा एक व्यवसाय सुरू होतो. अशा पद्धतीने आपण इनडायरेक्टली समाजामध्ये मदतच करत असतो. हे करायला पाहिजे, नाही तर मी माझं 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 असं करून नाही चालणार. हे केल्यामुळे आपण एकलकोंडे पडलेलो आहोत. आपल्याला आजूबाजूच्या फ्लॅट मधल्या शेजारच्यांची माहितीच नाहीये, अशी अवस्था आता आपली झाली. त्यांची महती ही भारतभर झाली. राहत कुठे होत्या? इंदोर आणि महेश्वर. महती भारतभर का? अशाच पद्धतीच्या कार्यामुळे झालेली. त्यांचा सगळ्यात महत्वाचा एक गुणधर्म एक होता की त्या सकाळी उठल्या की आपण त्याची दिनचर्या वाचली असेल किंवा ऐकली असेल, तर त्या नेहमी काय करायच्या, सकाळी उठल्यानंतर त्यांचं प्रातःविधी झाल्यानंतर पहिलं देवार्चन म्हणजे पूजा, महादेवाची त्या पूजा करायच्या. आणि काय सांगायच्या, ह्याला खूप महत्व आहे. पूजा आपणही घरात करतो, काही काही घरात 2 तास करतात, काही काही घरात नुसतीच फुलं वाहतात, प्रकार आहे प्रत्येकाचे. आपल्याला त्या ह्याच्यात जायचं नाहीये की कोण काय करतं आणि किती वेळ करतं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यामागची त्यांची भावना आहे, कारण देव हा भावनेचा भुकेलेला आहे. पण त्या ज्या पूजा करायच्या, त्या पूजेमध्ये सगळ्यात महत्वाचं एक निवेदन मांडायचं. कुठल्याही पुस्तकात हा शब्द नाहीये निवेदन मांडायचं. निवेदन याचा अर्थ काय होतो की मी नम्रतेने तुला काहीतरी आवाहन करते किंवा तुझ्याशी काहीतरी संवाद साधते. मागणी नव्हती, त्याला निवेदन म्हणतात. मागणी आपण देवासमोर शाळेत परीक्षेला जाताना मागणी करतो, लग्नाच्या वेळेला चांगली बायको मिळावी म्हणून मागणी करतो, नोकरीच्या वेळेला मला जवळ चांगली नोकरी मिळावी म्हणून मागणी करतो. निवेदन या शब्दाचा टोटली अर्थ वेगळा आहे. त्या ज्या म्हणायच्या महादेवांना, त्या असं म्हणायच्या की तू मला जे निर्माण केलंयस ना, ते ह्या रयतेसाठी, समाज कल्याणासाठी जितकं काही करता येईल ह्यासाठी तू मला जन्माला घातलेला आहेस. विचार बघा, समाजासाठी होता. जे काही दिवसभराचा सगळा कार्यभाग आहे तो तुला अपेक्षित असेल तो तू करून घे. म्हणून जेव्हा आपण एखाद्यावर जबाबदारी सोपवतो तेव्हा आपण निश्चिंत होतो. तसं त्या निश्चिंत व्हायचा, कारण त्या महादेवाला सकाळी सांगून टाकायचं, कारण त्यांना माहिती नसायचं आज कोण समोर येणार आहे, कुठले प्रसंग येणार आहे, कधी कोणाला कुठलं पत्र लिहून खरमरीत उत्तर द्यावं लागणार आहे, कधी कोणाचं कौतुक करावं लागणार आहे. दिवसभराचा कार्यभाग आपल्यालाही माहित नसतो की आता 2 मिनिटांनी काय होणार आहे, आपल्या कोणालाच माहित नसतं. म्हणून मग उत्तम उपाय काय की ज्याने निर्माण केलेलं आहे त्याला सांगावं. मग तो काय करेल, तो तू बुद्धी देईल, त्याप्रमाणे नियोजन करून घेईल. आणि जे आपल्याला बापरे मला हे कसं नियोजन करायचंय, मला कसं काय मी निभावणार आहे, हे जे सगळे मला प्रश्न पडतात ना, ते त्यांना पडले नाही, कारण त्यांनी त्याच्यावर सोपवलं. लग्न करायचं जसं आपण सोपवतो एखाद्यावर जबाबदारी की आपण निश्चिंत असतो, तसं त्या रोज करायचं, संवाद साधायचा देवाशी.
त्यामुळे त्यांच्या हातात चूकही झाली नाही, कारण दोरी कोणाच्या हातात दिलेली होती? महादेवांच्या हातात. आपण आपल्या हातात दोरी घेतो आणि म्हणून मग आपल्याकडनं कधीतरी कोणावर तरी अन्याय होतो, कधीतरी काहीतरी घडतं, कारण ते आपल्याकडे घेतो. आता मला सांगा की एवढं मोठं होण्यासाठी किती व्यक्ती नतमस्तक होते, नम्रतेत जाते, ह्याला खूप महत्व आहे. आपल्याला ते हे माहितीये की पूर आला की शेवाळ कसं असतं किंवा नदीचं ते कसं वागतं आणि पुन्हा उभं राहतं. आपल्याला तशी सवय नसते, कारण आता माझं काय झालंय की मी आता 50-60 वर्षाची आहे आणि इतक्या वर्षाचा अनुभव आहे मला बिझनेस मधला, किंवा मी इतकी लग्न लावून दिलेली आहे, मी इतकं हे केलेलं आहे. आता मी नाही कोणाचं ऐकणार. ह्या जो ताटपणा आल्यानंतर मग तो डायरेक्ट मोडतो. त्या कायम नम्रतेत असल्यामुळे त्या कायम मोठ्याच राहिल्या. त्यांचं जर देवी महेश्वरला, इव्हन गोकर्ण महाबळेश्वरला त्यांचा एक वाडा आहे होळकरांचा, तिथे सुद्धा त्यांचं देवघर आहे. म्हणजे त्यांनी सोय कशी केली आहे बघा. तिथे गेले तरी मी गोकर्ण महाबळेश्वरला गेले तर तिथे सुद्धा ती देव्हारा आहे, ती पिंडी आहे, सगळं त्यांचं आहे. म्हणजे त्यांच्या नित्य नियम कर्मामध्ये कुठेही खंड पडला नाही. माझा रविवार आला की खंड पडतो, कारण तो हक्काचा सुट्टीचा वार असतो. खूप अवघड आहे. त्यांचं आचरण समजून घ्यायलाच आधी अवघड आहे. आपण काय बघतोय, काय बोलतोय, आपल्या ह्या सगळ्याचा खूप विचार करण्याची गरज आहे. त्यांनी ना महेश्वर मध्ये शिक्षणासाठी पाठशाळा सुरू केली, संस्कृत पाठशाळा सुरू केली. कारण माझ्या इथल्या लोकांना, मुलांना, इव्हन बाहेरचे सुद्धा मोठमोठे व्यक्ती ज्या तज्ज्ञ आहेत, शास्त्री आहेत, त्या तिथे याव्यात, त्यांचं मार्गदर्शन माझ्या इथल्या लोकांना मिळावं, ह्यासाठी त्यांनी नियोजन केलं. नाहीतर लय चालूच होती की शेत चालू होतं, माणूस जन्माला यायचा, म्हातारा वयस्कर झाले की जायचा, यात बदल काहीच नव्हता. शिक्षणाची ओळख व्हावी आपल्या इथल्या लोकांना, ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपल्याला शक्य असेल, आपला व्यवसाय, घरातले कामधंदा किंवा जबाबदाऱ्या बघून आपण खरंच आपल्या घरातल्या आजूबाजूच्या लोकांना आपण काही आपल्याला असलेली माहिती तरी देतो का? आपण शिक्षण तर जाऊ द्यायचं, मला एखाद्या विषयातली माहिती आहे पूर्णपणे, शेअर करतो का? नाही, तिला मिळेल ना, गुगलवर सर्च केलं की मिळेल, आपण कशाला सांगायला हवंय? असं खुज्या वृत्तीचे आपण झालेलो आहोत. आणि म्हणून आज आपल्याला त्यांचं स्मरण करावं लागतंय. त्यांच्या हातात आपण पाहिलंच आहे, ते घेऊनच उभे आहेत. म्हणजे माझा आपण जे आता म्हटलं की त्यांना घेऊनच मी सगळं कार्य करते, हे त्यांनी आपल्याला दाखवलंय. असं आपण आपल्या घरात जो प्रिय आपल्याला जो देव असेल, जो प्रिय, कारण सगळे एकच आहेत, त्याच्याशी बोलतो का? नाही. मागतो, पूजा करतो, कारण नाही आमच्या घरात चालत आलेलं ते असंच झालं, करायचं. पण ते देव घरात बसलेले आहेत. मी खूप वेगळी गोष्ट सांगते, अहिल्यादेवींचंच आहे, पण ह्याच्या संदर्भातल्या आपल्यासाठीच्या गोष्टी मी शेअर करायचा प्रयत्न करते. आपल्या सगळ्यांच्या घरात देव आहेत, सगळ्यांच्या घरातले देव बसलेले आहेत. कशाला दिलेत घरात देव? देवळात आहेत की, पण कुठल्याही 24 तासात तुला आठवण झाली तरी बोलायला तो उपलब्ध आहे. हो, आपण आता कोणी उभे आहोत का? मी आज उभी आहे ही केवळ कशासाठी? तर एक हा आपली हे आहे म्हणून. नाही तर महत्वाचा विषय असतो तर आपण एका बैठकीच्या खोलीत बसतो, सोफ्यावर बसतो, कुठेतरी बसतो आणि चर्चा करतो. देव म्हणाले मी बसलेलोच आहे, तू जाताय तर अशी बोल तर. का डिप्रेशन मध्ये जातोय आपण? त्यांनी कधी जायला हवं होतं डिप्रेशन मध्ये? माझ्या बरोबरच्या जे माझ्या पतींच्या बरोबरचे जे गेले ते सगळ्या सती येऊन मोकळ्या झाल्या, मला ह्या जबाबदाऱ्या टाकल्या.
काय गरज आहे, कशाला करायला पाहिजे, असले प्रश्न त्यांना नाही पडले, मला पडतात. जायलाच पाहिजे का या कार्यक्रमाला, करायलाच पाहिजे का, हे असे सगळे प्रश्न मला पडतात. ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करायला पाहिजे. अहिल्यादेवी आपल्याला ह्या त्यांचा न्याय निवाड्याच्या साठी तर ख्यातनाम होत्याच, त्यावर त्या शस्त्रही चालवत होत्या. त्यांना ते शिकवणच होती. आपल्या घरातल्या मुलींना कोणी रस्त्यात अडवलं तर मुळमुळ रडतात, म्हणून शस्त्र सुऱ्याळून नाही जायचे आपल्याला बाहेर. पण आपल्या नजरेतच अशी काही जर बसली पाहिजे की समोरचा आपल्याकडे बघणारच नाही. हेच मोठं शस्त्र आहे. आपला पेहराव कसा आहे हा खूप महत्वाची गोष्ट आहे. टीव्हीवर आपण सगळे चॅनल बघतो, सगळं बघतो. त्यावेळेला तसं काही नव्हतं, म्हणून ते बाकीच्या समाजातल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठले ग्रंथ वाचत नव्हते, पण त्या वाचायच्या, त्यांचं वाचन होतं उत्तम. आपल्या घरात ग्रंथच नाहीये, बऱ्याचशा घरात ना ग्रंथ नाही आहेत, पण ते आमच्याकडे असायला पाहिजे म्हणून आहेत, पण त्यातला अर्थच कळत नाही, कारण आम्ही कधी कोणाला विचारलाच नाही. गीता माहितीये, पाठांतराला आपण मार्ग मिळवतो, नो प्रॉब्लेम, पण गीतेचं सारच माहिती नाही. अर्जुन कोण आहे, श्रीकृष्ण कोण आहे, याची ओळख त्यांना होती, ती आज आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. अर्जुन पण हतबल झाला होता आपल्यासारखा, प्रसंग आल्यावर एकदम. मग मी तुम्हाला गंमत सांगते की माझ्याकडे एक असताना 25 वर्षाच्या एका मुलाचा फोन आला. ताई माझ्या वडिलांना ना हे झालं, एन्जिओप्लास्टी झाली, आणि रडत होता हो तो. मी म्हटलं पौरोहित्य करणार आहे. मी म्हटलं अरे पौरोहित्य करतोस ना तू, म्हणजे तुझा सगळा ह्या विषयातला अभ्यास झालेला आहे, ज्यांचा झाला नाही त्यांचा आपण समजूया, त्याच्यात काय सांगितलंय या सगळ्या गोष्टीचा विचार कर. आज तू रडत बसला तर वडिलांनी कोणाकडे बघायचंय, हे अशी आपली मानसिकता आता झालेली आहे. त्यांची तशी झाली होती का, जेव्हा घरामध्ये कोणी त्यांची मुलं आजारी पडली असतील ना. माणसाला, माणूस आहे, जन्माला आलाय, त्याला आजार सगळं आहेच की, कोणाला नाहीये. त्यांच्या सासूबाई पण आजारी होत्या, आईसारखं प्रेम दिलेलं त्यांनी. त्या दोघांच्याही याच्यामध्ये सुद्धा कणखरपणे बाहेरच्यांसाठी करत राहायचंय, आपलं आपल्यालाच होत नाही. मग किती मन कणखर व्हायला पाहिजे. त्याचं मन कणखर होतं. काय आहे, आत्मा, बुद्धी आणि मन या 3 गोष्टी आहेत. आत्म्याला कळतं नाही मला हे करायला पाहिजे, अगदी आत्ताना आपल्याला हे सगळं ऐकल्यावर असं आत्म वाटेल, अरे आपल्याला करायला पाहिजे. आत्मा म्हणतो हे करायला पाहिजे. बुद्धीला पण पटतं, सगळे विचार पटतात. आपण काय काय युट्यूबवरही बघतो, कोणाकोणाचं सगळं ऐकतो, सगळे विचार पटतात, हो बरोबर आहे आपल्याला असं करायला पाहिजे. पण त्याचं मन आहे ना, ते भयंकर द्वार आहे, ते दोघांना एकत्र येऊ देत नाही. ते त्यांचं मन खंबीर होतं, त्यांनी मनावर नियंत्रण ठेवलेलं होतं. आणि ज्यासाठी समर्थ रामदासांनी एका मनासाठी 205 श्लोक दिले, तर ते एकटंच इतकं द्वार आहे ना की त्याला जागेवर पहिलं सांगलं, बाबा सज्जना, रे तू सज्जना, तू सज्जना. आज हे अहिल्यादेवींच्या निमित्ताने आपण हे सगळं विचार करण्याचा प्रयत्न करतो, आणि प्रयत्न करू तेव्हा तेव्हा कुठेतरी घरात काहीतरी प्रसंग घडला की आठवेल, काहीतरी हा हे आपण काहीतरी ऐकलो होतो, काहीतरी बोललो होतो, ह्या विषयावर तुम्ही जेव्हा एकत्र जमता तेव्हा आपण चर्चा करतो का. तुमच्या एखादे अनेक असे विषयांचे व्याख्याते येत असतील, सगळे विचार पटतात तुम्हाला, मलाही पटतात, कारण मी तुमच्यातलीच वेगळं काही नाही,
फक्त आज माईक समोर म्हणून एवढंच फरक. पण आपण त्याच्यावर घरी जाऊन घरातल्याला सांगतो का? मला त्यांनी जे काय अर्धा तास बोलल्या ना, त्यातल्या मला नाही या 2 गोष्टी पटल्या. घरी जाऊन सांगतो का? नाही. घरात गेल्यावर मग आपला स्वयंपाक विभाग काय, कोणी मित्रांकडे जातं, कोणाचं काय असतं, हे सांगायला पाहिजे. हा संवाद इकडनं तिकडे गेलं पाहिजे. जोकचे व्हिडिओ पास होतात, पण अशा गोष्टी पास होतात का? त्या व्हायला पाहिजे. नाही तर पुढची पिढी काय होणार? मग आपण पाहतो नोएडा मधल्या युनिव्हर्सिटीमध्ये नवीन आलेल्या स्टुडंटचं वेलकम कसं केलं जातं. आता ते मराठी सिरियल मध्ये दाखवते. कालच मी एक प्रमो पाहिला. आपण त्या शिक्षणासाठी जातो का अशा पद्धतीचं असे कपडे घातले की मी आता कॉलेजियन झाले, मी असा ऍटिट्यूड दाखवला की मी माझा पहिला पगार आला की माझ्यात बदल झाला. मग त्याने तर काय काय करायला पाहिजे? मी एक लढाई जिंकले तर मी अशी, मी या माणसाला न्यायाने वागवलं म्हणून मी अशी. किती करायला पाहिजे होतं? त्यांची कॉलर ताट किती व्हायला हवी ती. आणि आपण एवढ्या तेवढ्याशा गोष्टी घेतो. हा अहम आहे. आणि हा अहम आपल्याला जर समजला तर ते स्वत्व कळेल की आपल्याला काय करायचंय आणि काय नाही करायचंय. माझा जन्म कशासाठी आहे? फक्त घरातलं करण्यासाठी आहे का? घरातलं करायचं, सगळं चोख निभावायचं, आपल्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण निभावायच्या, आपल्या घरातले वडीलधाऱ्यांचं करायचंय, तितक्याच तान्ह्या मुलाचं नातवंडाचं पण करायचं. पण हे करताना मी माझा एक स्वतःचं अस्तित्व, स्वतःचे विचार जपले पाहिजे, लादायचे नाही. लादणे आणि जपणे हा फरक आहे. जर मी माझ्या सुनेला असं म्हटलं की आपण करायचं का ग, तर ती नाही म्हणत नाही. हे कर म्हटलं तर ती नाही करत. त्यांनी तसंच केलं. सहचार्यांना विचारलं करायचं का, मग सहचारी म्हणाले हो करूयात. करा म्हणून ते ऑर्डर देऊ शकत होत्या, अधिकार होता तो त्यांचा. हे करायला पाहिजे. संवाद म्हणजे काय? मग हे कळल्यानंतर स्वधर्म कळतो. स्वधर्म म्हणजे काय? तर हा आपला दिसणारा धर्म आहे का फक्त? म्हणजे पूजा करणं, संध्याकाळी करणं, आपला शुभम करोती म्हणणं, किंवा अमुक दिवसाला अमुक गोष्टी करणं, हाच फक्त धर्म आहे आपला? मनुष्य धर्म कुठे आहे? तो तर खरा धर्म आपल्याला सांगितलाय, गीतेमध्ये सांगितलाय, सगळ्या संतांनी सांगितलाय, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, एकनाथ महाराजांनी सांगितलंय, तुकाराम महाराजांनी सांगितलंय. तरी कुठलेही अंधश्रद्धा निर्माण होईल असली कुठलीही गोष्ट सांगितलेली नाही. आणि हे सगळे संत आपल्या महाराष्ट्रात येतात. अगदी आपलं पुण्याचं तर अगदी जवळ आहे सगळे. खरंय ना की त्यांनी आपल्याला कुठल्याही तुम्ही ग्रंथ काढा, त्याच्यामध्ये तुम्ही हा उपाय केल्यावर हे साध्य होईल असं सांगितलं का? त्यांनी पण उपाय नाही केले. अमक्यासाठी अमुक पूजा कर, तमक्यासाठी तमुक कर, त्यांनी नाही केलं. पूजा करणं हा आपला धर्म आहे, देवाशी संवाद साधणं हा आपला धर्म आहे. पण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी म्हणून करणं ही अंधश्रद्धा आहे. फरक समजून घ्या. पूजा करायची नाही का? करायचीच पाहिजे, पण त्याच्याशी बोला ना. तो बोलायला आतुर आहे, भावनेचा भुकेला पाठ आहे. शाळेपासून पाठ आहे आपल्याला, आपली भावना व्यक्त करायला पाहिजे. हा स्वधर्म, मनुष्य धर्म कळला. जसं आपण मगाशी बोललो तसं की खरंच मी ज्या लाओपाल्याच्या डिनर सेट मध्ये जेवायला बसते, त्याच डिश मध्ये माझ्या बरोबर माझ्या घरातल्या मावशींना मी जेवायला देते का? गरम गरम पोळी करताना तू पण खा ग असं म्हणतो का? हा धर्म आहे, हा मनुष्य धर्म आहे. म्हणून त्यांनी आपल्याला सगळ्यांना दाखवलं की सर्व जाती धर्माचे ते एकत्र बसून जेवत होते. तिथे त्याच्या एकासाठी वेगळा स्वयंपाक, दुसऱ्यासाठी वेगळा स्वयंपाक असा नव्हता. आणि मग स्वदेश, कारण धर्म मनुष्य धर्म झाला, आता स्वदेश. आपल्या देशाचं आपण जर रक्षण करू शकत नसो तर आपण या भूतलावर राहण्यासाठी योग्य नाही. कारण ते आले जवळ जवळ जवळ.
आता काय शोधायला लागल्यावर सापडतात कुठे कुठे काय काय लोक. आपण आओ जी बैठो जी असे करणारे आपण लोक. कारण आपल्याला इतर देशांचं कौतुक आहे. अमेरिकेला काय वाटतं, त्यांचे आचार विचार कसे आहेत. मी टेक्नॉलॉजी बद्दल बोलत नाही, कुटुंब व्यवस्थेबद्दल, मनुष्य म्हणजे मानवता धर्माबद्दल त्यांचे विचार कसे आहेत आणि ते आपण आत्मसात करत असल्यामुळे आपली ही अवस्था आता झालेली आहे. बरोबर ना? कारण आपल्याला ते वाटतं तसं वागलं पाहिजे, तसं राहिलं पाहिजे, त्या पद्धतीने वागलं पाहिजे आणि म्हणून आपण आपल्याच घरातल्यापासून लांब जातो. कार्याकारण वेगळं राहायला लागणं हा अपरिहार्य गोष्ट असते, गरजेनुसारची गोष्ट असते. पण अटॅचमेंट जी प्रकार आहे ना ती खूप महत्वाची आहे. मग भले तुम्ही पलीकडच्या गल्लीत जरी कार्यालय म्हणजे आपल्या घराच्या रचनेनुसार आपल्याला आवश्यक असेल, कुटुंब वाढत आहे ना, गरज असते ती. पण आपण आपल्या जावा एकत्र येतो का, भाऊ एकत्र येतात का, जमिनीवरनं आपले किती वाद होतात, त्यांनी किती सोडवले, किती गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज केलं. कॉम्प्रोमाइज आहे, प्रचंड कॉम्प्रोमाइज आहे. आपल्याला आपल्याच घरातल्यांबद्दल करता येते. आज त्यांची त्रिशताब्दी म्हणजे जन्मानंतर 300 वर्षानंतर आज आपण ह्या गोष्टी बोलतोय. केवढा मोठा कालावधी आहे हा. आपलं आयुष्यच किती, 70, 80, 90, 100 पिढ्यानपिढ्या आपण आजही त्यांची आठवण करतोय. अगदी देशभर त्याच्याबद्दल आपण सोहळा करतोय. त्या सोहळा करण्या इतक्या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ त्या होत्या. छत्रपती संभाजी महाराजांनी तितकेच श्रेष्ठ होते. आता आपल्याला जरा सूर्याची कोडी दाखवली तरी आपण लगेच हे करू. हे का आपण यांची आठवणी करायचा, काय गरज आहे आपल्याला. त्यांच्या इतके आपण नाही होणार, कारण प्रत्येक माणसाचं नियोजन परमेश्वराने केलेलं आहे. कार्य प्रत्येकाला कार्य लिहून दिलेलं आहे की कशासाठी कोण कशाला आलेलं आहे. पण निदान आपण आपल्या कुटुंबाभोवती, आपल्या गल्लीभोवती, आपल्या नगराभोवती कार्य करू शकतो. ताईंनी हाक मारल्या, सुजाता ताईंनी धावत येतात, तुम्ही येत असणारच म्हणजे खात्री आहे मला. काय येतात, तसं वागतात त्या म्हणून येतात. मग असं मला पण वागता आलं पाहिजे. इथे ईर्ष्या निर्माण व्हायला पाहिजे. आपल्याला ना कपडे लगते घर याच्याबद्दल ईर्ष्या निर्माण होते, पण एखाद्या सत्व गुणाचा उत्तम कर्म करणाऱ्या माणसाबद्दल ईर्ष्या होत नाही. हे मी का नाही करू शकत आहे, ही भावना मनात निर्माण होत नाही. का नाही निर्माण झालं? येत्या 300 वर्षामध्ये अहिल्यादेवींसारखं आपण एखादं उभं राहायला पाहिजे का? आपल्या देशासाठी आपण पुढे नाही जायचं? त्यांचा तो पेहराव डोक्यावरनं त्या काळातलं त्यांचं ह्याच्यात ते सगळं सांभाळूनही घोड्यावर स्वार होऊन व्यक्ती काम करू शकते. आम्हाला आता पॅन्ट घालायची मुभा आहे तरी आम्ही जात नाही. मी कपड्यांबद्दल बोलत नाही, मी फक्त त्यातल्या फरकाबद्दल बोलते. आत्ताच्या कालानुरूप आपल्याला वागता आलंच पाहिजे. त्यातला मी फक्त कपड्याचा फरक सांगते, वावरण्यातला. अशा प्रकारे आपल्याला त्यांना आदरांजली ही द्यायची आहे असं आपण म्हटलं. तर आदरांजली द्यायची आहे तर ती कशी देणार? फक्त फुलं हार घालून वर्ष संपलं की संपलं असं करायचं आपल्याला? नाही नाही, यासाठी हा कार्यक्रमच नाही. हे जे एकत्रीकरण आहे हे आपल्या विचारांची देवाणघेवाण करायला. आज मला जे सुचलं रुचलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तुमचे अजून काहीतरी वेगळे विचार असतील
ते तुम्ही अजून 4 लोकांना सांगा, अजून 4 ठिकाणी सांगा. हेच तर प्रसार करायचा आहे आपल्याला. एक फक्त हॉलमध्ये बसून आपल्याला तेवढा कार्यक्रम झाला, हा आजच्या कार्यक्रमाचं नियोजन नक्की नाही. मैत्रीण भेटली, 4 जणींचा तुमचा ग्रुप असेल, दिशीचा असतो, अमक्याचा असतो, मित्रांचा असतो, शाळेतले ग्रुप असतात. सांगा की 5 मिनिटं की अरे असं असं झालं, मला हे पटलं. ह्या बोलण्याने, देण्याने सुद्धा आपल्यातली एक दृढता वाढते, त्या विषयांमधली प्रगल्भता वाढते. आणि ही प्रगल्भता आता आपल्याला वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्याला येत्या पुढच्या काळामध्ये भयानक परिस्थितीला जावं लागणार आहे. मी घाबरवत नाही, आपण जर ते पेडगाम हा प्रकरण दिसलं, हे मी वेगळं सांगायची गरज नाही. तर तिथे आलं तर उद्या इथे पुण्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही. मग ते तिथेच राहावं किंवा त्याच्याही बाहेर जावं, यासाठी मी आत्तापासूनच इतकं स्ट्रॉंग असायला पाहिजे. करोनाच्या काळामध्ये ज्या लोकांची शारीरिक क्षमता, ताकद, प्रतिकार शक्ती ज्यांची उत्तम होती, ती लोक सगळी त्यातनं बाहेर पडली. आणि जी मनाने खचलेली होती ती गेली. म्हणजे मन हे सगळ्यात महत्वाचा रोल करतं असं मला दिसतं. आणि त्या मनाला त्यांनी काय केलं की त्याच्या अधीन केलं. परमेश्वर कृपेने आपल्याला इतके ऑप्शन दिलेत देवाचे, त्यांची कॅरेक्टर दाखवली. गणपतीचं एक रूप वेगळं आहे, महादेवाचं वेगळं आहे, महाविष्णूंचं वेगळं आहे. त्या रूप कशाला दाखवलेत? चित्र त्या प्रत्येक गोष्टीतलं आकलन करून आत्मसात करण्यासाठी दाखवलंय. ते करणं अत्यंत गरजेचं आहे. काही वेळ झाली की सांगा, झाले असावे माझ्या मते. तर मला असं वाटतं की आपल्या अहिल्या देवींची आदरांजलीपेक्षाही आपण म्हणूयात एक काय म्हणायचं त्याला शकतो. हा, तर त्यांना काय आवडलं असतं? जे घरातले मोठे छान असतात ना, त्यांना काय आवडतं की त्यांच्या शिकवणीत राहिलेल्या माणसं आवडतात, ते त्यांना प्रिय असतात. मग आपण त्यांना प्रिय होऊयात ना, आपल्या कर्मातनं, आचरणातनं, विचारातनं. बघूयात, मला जे योग्य वाटलं ते तुमच्या सगळ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. सगळ्या उपस्थित हे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे समोरचेही आहेत आणि हे आहेत, यांनी हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे शतशः आभारी आहे. आणि मी आता इथेच थांबते. धन्यवाद.